होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे त्याच्यावरती अयातुल्ला आणि मी आम्ही संयुक्तपणे त्याचे मालक असू शकतो. मग हे काय विधान काय आहे? काही याला काय अर्थच नाही येते. हा. कारण आयातोला खामेनी अशी चर्चा कशी करेल ट्रम्प बरोबर? काही पुरावा आहे का तुमच्याकडे की बा आतापर्यंत आम्ही याचं काहीतरी ग्राउंडवर्क केलंय? काहीच नाही. आणि संयुक्त नियंत्रण कसं असेल होर्मुझवरती? जिओग्राफिकली ते नाही होऊ शक्य. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या वल्गना आहेत, काहीतरी करून पॅचवर्क काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आता गंमत झाली आहे, अमेरिकेचा डॉलरची पण वाट लागली. आपल्या रुपीची तर पूर्णच वाट लागली आहे, 94 पण अमेरिकन डॉलरची पण आता वाट लागते. अमेरिकन इकॉनॉमी अडचणीत आहे, इस्रायलची इकॉनॉमी अडचणीत आहे. गंमत म्हणजे या युद्धानंतर अडचणीत येणारे इराण आहे, कारण त्याचं नुकसान आहे, प्रचंड नुकसान आहे. परंतु तेवढंच नुकसान वेगळ्या अर्थाने आर्थिक, व्यापारी आणि राजकीय हे अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये आहे. त्यामुळे रिजिम चेंजचं भाषा सोडच, पण अमेरिका आणि इस्रायल यांना स्वतःला या युद्धातनं बाहेर आल्यावर उभं राहायला पण खूप त्रास होणार आहे. फक्त इराणला नाही होणार आहे, इराणला होणारच आहे. पण इराणने गेले 40 वर्ष हीच तयारी केलेली आहे. त्यांनी गृहीतच धरलं की आपल्यावरती हल्ला होणार आहे. बरोबर. तसं काही इस्रायलला वाटलं होतं आपण आपल्या कर्तृत्वाने सगळ्या जगाला वाकवू शकतो, अमेरिकेला वाकवू शकतो, तर काही जगाला वाकवू शकतो. ते सगळं उलटलेलं आहे. नेतान्याहूच्या विरुद्ध कोर्टात केसेस आहेत. आणि जर का रीतसर इस्रायलमध्ये राजकारण सुरू झालं तर नेतान्याहू अडचणीतच आहे. त्याच्याच देशात नेतान्याहू अडचणीत आहे. त्याला वाटलं होतं या युद्धामुळे त्याला एक पॅट्रिऑटिझम, एक वेगळ्या राष्ट्रभक्तीची लाट येईल. तसं झालेलंच नाही. उलट लोक तिकडे सांगायला लागलेत बंद करा युद्ध. आता इस्रायलमध्येही मागणी आली. आणि एक फोटो फार छान आला आहे नेटवरती. फोटो नाही येतो, टेपच आहे ती. इस्रायलच्या लोकांना देश सोडून पळून जायचं आहे, जनतेला. आणि ते विमानं मिळत नाही आहेत. मग शेवटी त्यांच्या जवळच्या आखातामध्ये काही जहाजं आली आहेत. आणि त्या जहाजांमध्ये अक्षरशः गर्दी करून, आपल्या लोकल ट्रेनला गर्दी असते तशा गर्दीने ते इस्रायली लोक त्या जहाजांमध्ये जात आहेत, कारण त्यांना देश सोडून पळून जायचं आहे.